आज तुम्ही ज्या संघर्षात आहात तो उद्या तुम्हाला आवश्यक असलेली ताकद निर्माण करणार आहे. म्हणून नैराश्यापासून दूर राहा आणि परिस्थितीला तोंड द्या. काय आपण हे कराल काय? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 सर्व सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव सदा सर्व काळ असो. उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. प्रियानो, जेव्हा परिस्थिती आमच्यावर मात करू लागते, सर्व गोष्टी विपरीत घडू लागतात. सुरुवातीला मनुष्य या स्थितीमध्ये स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतो, नाही असे नाही. परंतु जसजसे दिवस जातात तसतसे स्वतःवर चिडणे, स्वतःला एखाद्या गोष्टीसाठी दोषी धरणे, स्वतःला कमी लेखणे या गोष्टी व्हायला लागतात. प्रियांनो, आजच्या अध्ययनात इयोबाविषयी पाहणार आहोत की त्याचे आजारपण वाढल्यानंतर त्याची अवस्था आणि त्याचे विचार कोणते होते. आपण विचार करण्याचा प्रयत्न करू की काय आमची ही अवस्था आणि प्रतिक्रिया अशीच असते काय? तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, इयोबाच्या पुस्तकाच्या दुसऱ्या भागाच्या अभ्यासाला आम्ही सुरुवात केली आहे आणि या भागात जे संभाषण आहे ते समजण्यासाठी आपण त्याची पार्श्वभूमी पाहत आहोत. आपण पाहिले की सैतानाने देवासमोर त्याच्या विरुद्ध दुर्भाषण केले आणि देवाने त्याला इयोबाची परीक्षा पाहण्याची परवानगी दिली. त्यानुसार सैतानाने इयोबाभोवती असलेले संरक्षणाचे कुंपण तोडले, त्याचे आधारस्तंभ तोडले, त्याची संपत्ती, त्याची मुले व मुली त्याने इयोबापासून काढून घेतली. त्याच्या आरोग्यावर सैतानाने घाला घातला आणि इयोबाला त्याच्या पत्नीची सहानुभूती व ममता दोन्ही मिळाले नाहीत. इयोबाच्या मित्रांना देव व देवाचे मार्ग यांचा परिचय नसल्याने त्यांची मदत त्याच्यासाठी निरुपयोगी ठरली. एवढे सर्व करून सैतान थांबला नाही. त्याने इयोबाचे देवाविषयी मत बदलविण्याचा जोरदार प्रयत्न सुरू केला. इयोबाला स्वतःविषयी अतिशय लाज वाटू लागली. त्याचा स्वतःविषयीचा आदर नष्ट झाला. श्रोत्यानो, मानवाचा आत्मा देवाच्या दृष्टीने मौल्यवान आहे व त्या आत्म्याचा नाश होऊ नये म्हणून देवाने मध्यस्थी करून त्याच्यासाठी आपल्या प्रियपुत्राच्या रक्ताने मानवासाठी खंडणी भरून दिली. प्रत्येक व्यक्तीला स्वतःविषयी आदर वाटण्यासाठी ही गोष्ट माहीत असणे आवश्यक आहे. इयोबाने हा स्वतःविषयीचा आदर गमावला. सैतान आमच्यामध्ये न्यूनगंड म्हणजे कमीपणाची जाणीव निर्माण करतो. तो आमचा स्वतःविषयीचा आदर आमच्यापासून काढून घेतो आणि ह्या जाणीवा जर नष्ट झाल्या तर आम्हाला जगण्यात अर्थ वाटत नाही. श्रोत्यानो, यानंतर जी गोष्ट ती अशी आहे की इयोबाची देवाच्या प्रीतीविषयीची जाणीव नष्ट झाली. जो इयोब म्हणाला होता की यहोवाने दिले आणि यहोवाने परत घेतले, यहोवाचे नाव धन्यवादित असो, तोच इयोब आता 6 अध्याय आणि 4 वचनात म्हणतो, सर्व समर्थाचे तीर माझ्या देहात शिरले आहेत, त्यांचे विष माझा जीव शोषून घेत आहेत. परमेश्वराकडून आलेली संकटे माझविरुद्ध सज्ज झाली आहेत. त्यानंतर 9 अध्यायात 9 अध्याय आणि 33व्या वचनात तो म्हणतो, 9 अध्याय 33व्या वचनात, आम्हा दोघांवर हात ठेवील असा कोणी मध्यस्थ आम्हा उभयतांमध्ये नाही. दुसऱ्या शब्दात, देवाचा हात धरून आणि माझा हात धरून आमच्या समेट घडून आणणारा कोणी असता तर बरे झाले असते, असे जणू तो म्हणत आहे. त्याच्या या समस्येचे उत्तर आम्हाला नवीन करारात वाचायला मिळते. तिमोथेला पहिले पत्र 2 अध्याय आणि 5 वचन सांगतं, कारण एकच देव आहे आणि देव आणि माणसे यांच्यामध्ये ख्रिस्त येशू हा एकच मध्यस्थ आहे. माझ्या व देवामध्ये मध्यस्थी करणारा कोणी आहे म्हणून मी देवाचे आभार मानते. ही सर्व पार्श्वभूमी आम्हाला समजणे आवश्यक आहे. त्याशिवाय अध्याय 3 ते 37 मध्ये असलेले लांबलचक संभाषण आम्हाला समजणार नाही. त्या संभाषणाच्या 3 फेऱ्या आहेत. पहिल्या फेरीत इयोब बोलतो, मग अलिफज त्याला उत्तर देतो आणि इयोब त्याला प्रत्युत्तर देतो. संभाषणाच्या दुसऱ्या फेरीत
बिल्दद बोलतो आणि योब त्याला उत्तर देतो. आणि तिसऱ्या फेरीत सोफर बोलतो आणि योब त्याला उत्तर देतो. एक अपवाद सोडला तर हा प्रकार तीनदा घडतो. त्या अपवादात सोफर उत्तर देत नाही. हे संभाषण वादविवादाच्या किंवा स्पर्धेच्या स्वरूपात आहे. श्रोत्यांनो, योबाचे मित्र त्याच्या जवळ 7 दिवस बसून होते. शेवटी या टीकेच्या नजरेने, दोषी ठरवणाऱ्या नजरेने त्याच्याकडे पाहणाऱ्या मित्रांसमोर योबाला शांत राहवले नाही. त्याच्या मनाचा बांध फुटला आणि त्याने आपली दुःखद कथा सांगायला सुरुवात केली. आपण कधी जन्माला आलो नसतो तर बरे झाले असते, असे तो म्हणू लागला. वाचूया 3 अध्याय 1-5 वचने. नंतर योबाने तोंड उघडून आपल्या जन्मदिवसाला शाप दिला. योब म्हणाला, मी जन्मलो तो दिवस जळो. पुरुष गर्भ राहिला असे जी रात्र म्हणाली ती जळो. तो दिवस अंधार हो. ईश्वर त्या दिवसाची निगा न करो. त्यावर प्रकाश न पडो. अंधकार व मृत्यू छाया ही त्याला आपला आप्तलिक होत. तो दिवस अभ्राच्छादित हो. दिवसास जे काळोखी आणि ते सर्व त्याला भयभीत करो. योब आता अतिशय काव्यात्मक भाषेत एकच गोष्ट जोर देऊन सांगत आहे. मला वाटते या दिवशी मी जन्मलोच नसतो तर बरे झाले असते. योब स्वतःच्या जीवाला कंटाळा आला होता. त्याला एकूण जीवनाचाच कंटाळा आला होता. आमच्यापैकी अनेकांना अनेक वेळा असेच वाटते आणि विशेष म्हणजे जे तरुण आहेत व निराश आहेत त्यांना असे अनेकदा वाटते. जेव्हा अकारण आईवडील रागवतात किंवा सतत अपयश पदरात पडते, सर्व बाबतीत निराशा पदरात पडते, तेव्हा मी कशाला जन्माला आलो हा प्रश्न त्यांना नक्कीच सतावतो. योब देखील हेच म्हणत आहे. फक्त फरक हा आहे की योबाची भाषा काव्यात्मक आहे. त्याच्या खोल दुःखाची कल्पना या वाक्यावरून आम्हाला येते. 6-12 वचने पहा. 3 अध्याय 6-12 वचने. काय ती रात्र, काळोख तिला पछाडो. वर्षाच्या दिन मालिकेत ती आनंद न करो. महिन्याच्या तिथीत तिची गणना न हो. पहा, ती रात्र निष्फळ असो. तीत आनंद घोषाचा प्रवेश न हो. दिवसाला शाप देणारे, लिव्याथानाला चेतविण्यात निपुण असणारे तिला शाप देवत. तिच्या प्रभात समयीचे तारे अंधकारमय होत. ती प्रकाशाची अपेक्षा करो, पण तो तिला न मिळो. तिला उषा नेत्रांचे दर्शन न घडो, कारण तिने माझ्या मातेचे गर्भाशय द्वार बंद केले नाही. दुःख माझ्या डोळ्या आड ठेविले नाही. मी गर्भाशयातच का नाही मेलो? गर्भाशयातून निघताच माझा प्राण का नाही गेला? मांड्यांनी माझा स्वीकार का केला? मी चोखावी म्हणून स्तनांनी माझा स्वीकार का केला? श्रोत्यानो, योब फार निराश झाला होता. आपल्या जीवनात काही अर्थ नाही, त्यामागे काही हेतू नाही असे त्याला तीव्रतेने वाटत होते. त्याचे मन निराशेने पिळवटून गेले होते. कदाचित त्याच्यासमोर कोणताही आशेचा किरण राहिला नसेल. कदाचित देवाच्या प्रीतीचा त्याला विसर पडला असेल. आजच्या जगात असे कोट्यवधी लोक आहेत की जे योबासारखे निराशेच्या काळोखात बसले आहेत. आपण जन्माला का आलो असा प्रश्न ते विचारत राहतात आणि त्यांना जीवन निरर्थक वाटते. त्याला अर्थ देण्यासाठी ते अनेक मार्ग शोधतात आणि लवकरच तो मार्ग किती निष्फळ आहे याची त्यांना जाणीव होते. एका इंग्रजी कवीने येशू ख्रिस्ताचा स्वीकार करण्यापूर्वी याच भयंकर निराशेचा अनुभव घेतला आणि एका कवितेमध्ये तो म्हणाला, हे जीवन म्हणजे शून्यापासून शून्याकडे, शून्यातून असलेला प्रवास आहे. त्याला योबाप्रमाणेच आपले जीवन अतिशय निरर्थक वाटले. देवाबरोबरचे आमचे नाते दुबळे होते तेव्हा आमच्या सर्व योजना अपयशी ठरतात. तेव्हा निराशेचे सावट आम्हाला घेरून टाकते. योबाने सर्वस्व गमावले होते आणि देवाबरोबरचे त्याचे नातेही दुबळे झाले होते. अशा वेळेस त्याला जीवन निरर्थक वाटणे नवलाची गोष्ट नव्हती. परंतु श्रोत्यांनो, असल्या विचारांनी कोणतीही समस्या सुटत नाही. तुम्हाला वाटत असेल की तुमचा जन्म कधी झाला नसता तर बरे होते, पण आता तसे वाटण्यात काही अर्थ नाही. तुमच्या जन्माचे सत्य तुम्ही नाकारू शकत नाही. तुम्हाला मरून जायची इच्छा होत असेल, पण नुसती इच्छा केल्याने तुम्हाला मरण येणार नाही. आणि असे विचार करणे म्हणजे व्यर्थ वेळ घालविण्यासारखे आहे. कदाचित असे विचार व्यक्त करण्याने मनावरचा भार हलका होईल. योब नेमके तेच आता करीत आहे. 13 आणि 14 वचनांमध्ये तो म्हणतो, केला नसता तर मी आज पडून स्वस्थ राहिलो असतो. मी निजलो असतो. मी विसावा पावलो असतो. आपणासाठी शून्य मंदिरे बांधणारे भूपती व मंत्री याच बरोबर. ह्यावरून त्याच्या मनात कशा प्रकारचे विचार येत होते ह्याची आम्हाला कल्पना येते. 15 आणि 16 वचनात तो म्हणतो, सोन्याचा संचय करणारे, आपली घरे चांदीने भरून ठेवणारे सरदार याचबरोबर मी विसावा पावलो असतो.
अकाली पतन पावलेल्या गुप्त गर्भासारखा, प्रकाश कधी न पाहिलेल्या अर्भकासारखा मी असतो. जन्मण्याच्या आधीच आपल्याला मृत्यू का आला नाही असा प्रश्न योब विचारतो. ही गोष्ट त्याच्यासाठी नाकारण्यात आली याविषयी योब तक्रार करतो. मृत्यूचे वर्णन करताना मृत्यू सर्वांना एकाच पातळीवर आणणारा आहे असेही योब सांगतो. मृत्यू लहान थोर, चांगले वाईट, गरीब श्रीमंत असा भेद करीत नाही. सर्वांवर तो झडप घालतो आणि हवे तेव्हा हवे त्याला आपल्यासोबत घेऊन जातो. योब या उतार्यात दोनच गोष्टी भर देऊन सांगत आहे. एकतर आपला जन्मच व्हायला नको होता असे त्याला वाटते, आणि जन्म झाला तरी आपण जन्मताच का मरण पावलो नाही असे त्याला वाटते. या विचारापासून त्याला सुटका मिळत नाही. श्रोत्यांनो, जेव्हा माणूस स्वतःला कमी लेखू लागतो, त्याला जीवनात अर्थ वाटेनासा होतो, तेव्हा योबासारखा तो भयंकर निराश होतो. प्रत्येक क्षणाला बोचणाऱ्या या जीवनापेक्षा विसावा देणारा मृत्यू बरा असेच जणू योबाला म्हणायचे आहे. 17 ते 24 वचनांमध्ये तो म्हणतो, तेथे दुर्जन त्रास देण्याचे थांबवितात, श्रांत विश्रांती पावतात. तेथे बंदिवान एकत्र निश्चिंत राहतात. वेठीस लावणाऱ्याचा शब्द त्यांच्या कानी पडत नाही. तेथे लहान थोर समान असतात. दास आपल्या धन्यापासून मोकळा असतो. विपन्नाला प्रकाश का मिळतो? जे मनाचे दुःखी त्यास जीवन का प्राप्त होते? ते मृत्यूची उत्कट अपेक्षा करीतात, पण तो येत नाही. गुप्त निधीसाठी खणखणाऱ्यापेक्षा ते मृत्यूच्या प्राप्तीसाठी अधिक खटाटोप करीतात. त्यास शवगर्ता प्राप्त झाली म्हणजे ते हर्ष करीतात, त्यास अत्यानंद होतो. ज्या पुरुषाचा मार्ग गुप्त आहे, ज्याला देवाने कुंपण करून कोंडिले आहे, अशाला प्रकाश का प्राप्त होतो? मला तर अन्नाऐवजी उसासे प्राप्त होत आहेत. माझा आक्रोश जलधाराप्रमाणे वाहत आहे. श्रोतांनो, योबाला जीवनापेक्षा मृत्यू बरा असे वाटत आहे. जीवन एका प्रचंड ओझ्यासारखे आहे आणि त्याला ते जगायची इच्छा नाही. त्यापेक्षा मरणे त्याला आवडेल. जसा सोन्याच्या खाणीचा मालक सोने सापडल्यावर आनंदाने उडी मारेल, तसाच आनंद मृत्यूने आपल्याला मिळेल असे तो म्हणतो. तो अतिशय निराश अशा मनस्थितीत आहे, खिन्न आहे, उदास आहे. निराशा व मृत्यू यांचे फार जवळचे नाते असावे, कारण जेव्हा जेव्हा माणूस निराश होतो तेव्हा मृत्यूचे विचार त्याच्या मनात आल्याशिवाय राहत नाहीत. जीव तुझ साठीच रे ख्रिस्ता, आता स्वीकारून घे मला. आलो मी तव दारीच रे ख्रिस्ता, आता कवटाळून घे मला. जीव तुझ साठीच रे. जगी नाही कोणी भेटला, जीवलग सखा तुझ सारखा. जगी नाही कोणी भेटला, जीवलग सखा तुझ सारखा. भारावणे मन जाई रे ख्रिस्ता, बघता निस्वार्थ
योबाचे पुस्तक 3 अध्याय 25 आणि 26 वचनात तो म्हणतो, मला कशाचीही भीती वाटली तर तेच मजवर येते. कशानेही मला थरकाप झाला तर तेच मजवर येते. मी निश्चिंत, स्वस्थ व विश्रांत नाही, तरी देखील मला आणखी क्लेश प्राप्त होत आहेत. श्रोत्यानो, ऊस देशात इयोब शांतीने जगत होता. त्याचे जीवन संपन्न होते आणि सर्व काही त्याच्यासाठी आनंददायक होते. थोडक्यात तो अगदी सुखात होता. त्याच्या आजूबाजूचे लोक म्हणत असतील, इयोबाकडे पहा, किती सुखी जीवन आहे त्याचे. परंतु त्या दिवसांविषयी इयोब म्हणतो, त्या दिवसात मला धास्ती वाटत होती, भीती वाटत होती. ज्या गोष्टीविषयी मी भयभीत होतो तीच गोष्ट माझ्यावर ओढवली आहे. मला वाटतं भीती ही अनेक लोकांची शत्रू आहे. आपल्यावर काहीतरी भयंकर प्रसंग येणार अशी भीती त्यांना वाटते. परंतु या परिस्थितीत आमची समस्या ही आहे की आमच्या संरक्षकाचा, तारकाचा हात घट्ट धरण्याऐवजी आम्ही आमचे संरक्षणाचे कवच घट्ट धरून ठेवतो. आमचे आईवडील, आमचे कुटुंब, आमचा पैसा, आमची मित्रमंडळी यांच्या संरक्षणाचे कवच आमचा बचाव करेल असे आम्हाला वाटते. परंतु हे कवच किती दुबळे आहे हे आम्हाला समजत नाही. आणि तेही कवच गळून पडले की आम्ही अतिशय निराश होतो, दुःखी होतो, जीवनाला कंटाळून जातो. परंतु श्रोत्यानो, हीच वेळ आहे की आम्ही या आमच्या कवचापेक्षा देवाला आमची ढाल बनवावे, त्यालाच आमचे कवच बनवावे, त्याच्या मायेच्या पंखाखाली लपून बसावे, त्याचे पवित्र शास्त्र आमचे संरक्षक पांघरून बनावे. इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा त्याच्या वचनावर आम्ही विसंबून राहावे. स्तोत्रकर्ता या कवचाविषयीचे आपले विचार स्तोत्रसंहिता 91 अध्याय 1 ते 4 वचनामध्ये फार सुंदर रीतीने व्यक्त करतो. स्तोत्र 91 1 पासून 4 वचने. जो परात्पराच्या गुप्तस्थली वसतो तो सर्व समर्थाच्या छायेत राहतो. मी यहोवाविषयी म्हणेन की तो माझा आश्रय व माझा दुर्ग आहे. तोच माझा देव, त्याच्यावर मी भरोसा ठेवतो. कारण तो तुला पारध्याच्या पाशापासून व नाश करणाऱ्या मरीपासून सोडवेल. तो आपल्या पिसांनी तुला झाकील आणि तू त्याच्या पंखाखाली आश्रय घेशील. त्याचे सत्य हे ढाल आणि कवच आहे. आणि दावीद स्तोत्रसंहिता 23 अध्याय 4 वचनामध्ये म्हणतो, होय, मृत्यू छायेच्या दऱ्यातून मी चाललो असलो तरी मी अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्या संगती आहेस. तुझी आकडी व तुझी काठी माझे समाधान करतात. श्रोत्यानो, जर परमेश्वर स्वतः आमची ढाल व आमचे कवच आहे तर आम्ही कोणत्याही भयाने गळून जाणार नाही, घाबरून जाणार नाही. रोमकरांसपत्र 8 अध्याय 31 वचनात पॉल म्हणतो, देव जर आम्हाला अनुकूल तर आम्हाला प्रतिकूल कोण? या उतार्यावरून असं वाटतं की योबाने आपला विश्वास गमावला आहे. परंतु तसे नाही श्रोत्यानो. हा उतारा एका अतिशय दुःखी माणसाची कटू तक्रार आहे. त्याने दुःखाचा कडू विषारी प्याला पचवला आहे आणि त्याच्या यातना या शब्दांमधून व्यक्त होत आहेत. त्याच्यावर आभाळ कोसळले आहे. सर्व दिशांनी काळ्या कुट्ट ढगांनी येऊन त्याचे जीवन पार अंधकारमय बनवले आहे. आणि अचानक हा घाला आपल्यावर का यावा हे त्याला समजेनासे झाले आहे. कितीही विचार केला तरी त्याच्यासाठी ते एक न सुटणारे कोडे आहे. तो या कठीण परिस्थितीने त्रासला आहे. त्या भयंकर शारीरिक आपदेने वैतागला आहे. त्याला जीव नकोसा झाला आहे. अशा स्थितीतला माणूस स्वतःवर चिडणे साहजिकच आहे. त्याचे मित्र त्याच्याजवळ बसलेले असताना तो स्वगत बोलल्यासारखा स्वतःशीच बोलत आहे. त्याची भाषा फार प्रभावशाली आहे, परंतु त्यात निराशा खच्चून भरली आहे. त्याच्याजवळ त्याच्या समस्येचे उत्तर नाही. इतकी टोकाची निराशा तुम्ही कधी अनुभवली आहे काय? जीवनातल्या संघर्षामुळे तुम्ही अस्वस्थ आहात काय? जीवन फार गुंतागुंतीचे असले तरी निरर्थक आहे, ते न जगलेले बरे, असा निराशेचा विचार तुमच्यापैकी कोणाच्या मनात कधी आला असेल? जीवनाला कंटाळून ते संपवण्याचा म्हणजे आत्महत्येचा विचार मनात घोळत असेल? सर्वत्र निराशेचा दाट अंधकार पसरला म्हणून मृत्यूमध्ये कायमची सुटका मिळावी अशी तीव्र इच्छा तुमच्या मनात कधी निर्माण झाली असेल? पतीने किंवा पत्नीने विश्वासघात केल्यामुळे किंवा धंद्यामध्ये प्रचंड अपयश आल्यामुळे किंवा परीक्षेमध्ये घोर अपयश आल्यामुळे घरातली रोजची भांडणे, कटकट या सर्व गोष्टींपासून पळून जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मृत्यू असे तुम्हाला कदाचित वाटले असेल. आणि या किंवा असल्याच गोष्टींमुळे आज तुम्ही योबासारखे निराशेच्या खाईत खोल बुडून गेला असाल. पण पवित्र शास्त्र सांगते की निराशेत आशेचा किरण येशू ख्रिस्त आहे. श्रोत्यानो, त्याने आमचा आशा किरण व्हावे हे योग्यच आहे, कारण तो या पृथ्वीवर मानव म्हणून जगला. मानव म्हणून त्याने दुःख भोगले.
त्याच्या स्वतःच्या भावंडांनी त्याचा हेवा व तिरस्कार केला. त्याच्या गावच्या लोकांनी त्याला धिक्कारले. त्याच्या प्रिय शिष्यांनी ऐन वेळेवर सोबत राहण्याऐवजी स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रार्थनेचा हातभार लावण्याचे बळ सुद्धा या शिष्यांमध्ये उरले नाही. त्याच्या ताटात हात घालून जेवणाऱ्या त्याच्याच एका शिष्याने चुंबन घेऊन त्याचा विश्वासघात केला. जे लोक एक दिवस त्याला राजाचा सन्मान देत त्याला गौरव देत होते, तेच लोक त्याच्या विरुद्ध झाले. इस्रायली लोकांमध्ये वधस्तंभावरचा मृत्यू अतिशय लज्जास्पद समजला जाई. जो झाडावर टांगला गेला तो शापित आहे असे म्हटलेले होते आणि ख्रिस्ताला शापित, लज्जास्पद वधस्तंभावरच्या मृत्यूला सामोरे जावे लागले. मरणापूर्वी त्याचा झगाही चिठ्ठ्या टाकून वाटून घेण्यात आला. त्याची फार छितू करण्यात आली. भयंकर मानसिक, शारीरिक यातना ख्रिस्ताने पेलल्या. श्रोत्यानो, ख्रिस्ताने तुमचे दुःख ओळखले आहे. त्या दुःखाशी तो चांगला परिचित आहे, परंतु तो त्या दुःखाच्या पलीकडे गेला आहे. त्याने त्या दुःखावर व मृत्यूवर विजय मिळवला. तो मरणातून पुन्हा उठला व प्रभू पित्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला पुन्हा येणार आहे. तो जिवंत आहे. श्रोत्यानो, आज ह्या ख्रिस्ताशी जर आपला परिचय झालेला नाही, भेट झालेली नाही, तर अवश्य करून घ्या. आता आपण 4थ्या अध्यायाचा अभ्यास सुरू करीत आहोत. या अध्यायात अलिफजने मांडलेला पहिला युक्तिवाद आपल्याला ऐकायला मिळतो. हा त्याचा युक्तिवाद त्याच्या अनुभवांवर अवलंबून आहे. योबाचे मित्र त्याच्याजवळ 7 दिवस बसून राहिले आणि ते आपली डोकी योबाकडे पाहून हलवत होते. आम्हाला शेवटी कळलेच की तू एक पापी माणूस आहेस, असे त्यांना त्यातून सुचवायचे होते. योबाने त्याचे सर्व दुःख पेलले असते, पण त्याच्या मित्रांचा हा दृष्टिकोन त्याला सहन होण्यासारखा नव्हता. त्याने आपल्या निराशेला वाट करून दिली आणि त्याच्या या समस्येला त्यांच्याजवळ उत्तर नव्हते. अलिफज म्हणजे देव सामर्थ्य आहे. त्यांच्या या नावांच्या अर्थावरून त्यांच्या व्यक्तिमत्वाची आम्हाला थोडीशी कल्पना येते. अलिफज म्हणजे देव सामर्थ्य आहे किंवा देव शुद्ध सोने आहे. बिल्दद म्हणजे कलहाचा पुत्र, तो नीच वृत्तीचा आहे आणि त्याची पद्धत ओबडधोबड, क्रूर आणि झोंबणारी किंवा परखड अशी आहे. सोफर या नावाचा अर्थ आहे चिमणी. तो चिमणीसारखा चिवचिवाट करतो आणि त्याचेही बोलणे बिल्ददच्या बोलण्यापेक्षा वेगळे नाही. तो इयोबावर भयंकर आरोप करतो. लोकांमधले संभाषण वादविवाद स्पर्धेसारखे आहे. हे तिन्ही मित्र एकत्रित येऊन योबावर शाब्दिक हल्ला चढवतात आणि योब त्यांना प्रत्युत्तर देतो. हा बौद्धिक वादविवाद होता. मला नाही वाटत श्रोत्यानो की हे लोक खूप सुसंस्कृत होते, पण तरीही ते बुद्धिवादावर खूप भर देत होते. आणि आज आपण स्वतःला सुसंस्कृत समजतो, पण आपण फार मोठा भर शारीरिक सुखावर देतो. आम्हाला वाटते तितके आम्ही या लोकांपेक्षा श्रेष्ठ नाही. श्रोत्यानो, ते त्या बाबतीत खरोखर पुढे गेलेले होते. योबाने नुकतेच आपले गाऱ्हाणे मांडले होते. अलिफजने आपल्या युक्तिवादाला सुरुवात केली. त्याचे सांगणे म्हणजे त्याच्या अनुभवाचे बोल होते. तो एक चित्तवेधक व्यक्तिमत्वाचा माणूस होता आणि विचित्र गूढ अनुभवांचे गाठोडे किंवा भांडार त्याच्याजवळ होते. त्याचे बोलणे समजण्यासाठी या अध्यायातले 8वे वचन गुरुकिल्लीप्रमाणे आहे. तो म्हणतो, 4था अध्याय 8वे वचन, माझ्या पाहण्यात तर असे आहे की जे अधर्माची नांगरणी करीतात व दुःखाची पेरणी करीतात ते तशीच कापणी करीतात. श्रोत्यानो, त्याच्या बोलण्याला असा अनुभवाचा आधार आहे. त्याच्याजवळ विलक्षण दृष्टांत आहेत आणि कोणी न ऐकलेल्या गूढ गहन गोष्टी त्याने ऐकलेल्या आहेत. 4था अध्याय पहिली 2 वचने सांगतात, मग अलिफज तेमाने म्हणाला, तुझशी मी काही बोललो तर तुला वाईट नाही ना वाटणार? तरी बोलल्या वाचून कोणाच्याने राहावेल? काहीशा धूर्तपणाने तो सुरुवात करतो, पण असं वाटतं की त्याच्या बोलण्यात उपरोध आहे. ही खोटी नम्रता आहे. नंतर 3 ते 5 वचनात पाहतो काय म्हणतो, पहा, तू बहुत जनास शिक्षण दिले आहे आणि दुर्बळ हात सबळ केले आहेत. तुझ्या शब्दांनी ठेचाळत असलेल्यास धीर दिला आहे. लटपटणारे गुडघे तू स्थिर केले आहेत, पण तुझवर प्रसंग आला असता तू कष्टी होतोस. तुला दुःख स्पर्श झाला म्हणजे तू घाबरतोस. तो योबाला म्हणत आहे, तू जेव्हा संपन्न स्थितीत होतास तू सगळ्यांची काळजी घेतलीस, सगळ्यांचं सहाय्य केलंस, सगळ्यांना आधार दिलास, परंतु आता तुझे खरे रूप प्रगट व्हायला लागले आहे. तू एक कागदी बाहुली आहेस. दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण, अशी तुझी स्थिती आहे. श्रोत्यानो, मला वाटतं की आपल्यापैकी अनेक जण असेच वागतात. आपण दुसऱ्यांना समस्यांसाठी काय करायचे याचा फुकट सल्ला देत राहतो, परंतु जेव्हा स्वतःवर परिस्थिती येते
तेव्हा आम्ही घाबरून जातो. 6व्या वचनात तो म्हणतो, तुझ्या देवभक्तीचा तुला आश्रय आहे ना? अशा प्रकारे तो त्याला म्हणत आहे की तू दुसऱ्यांची मदत केली. आता तुझ्या सल्ल्याचा, त्या सर्व गोष्टींचा तुलाही उपयोग व्हायला हवा. ह्यावरून त्याच्या मनात योबाविषयी काय विचार आहेत ते आम्हाला स्पष्ट दिसते. 7 आणि 8, 9 वचनांमध्ये तो अशाच प्रकारे योबाला हे दर्शवून देण्याचा प्रयत्न करीत आहे की तू नक्कीच काहीतरी चूक केलेली आहे, पाप केले आहे आणि त्यामुळेच परमेश्वर तुला शासन करीत आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव आणि हे वचन समजण्यास आपली मदत करो. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, आम्ही हे लक्षात घेतले पाहिजे की सैतान आमचे विचार बदलवू इच्छितो आणि निराशेमध्ये अडकू लागतो. अतिनिराशा आम्हाला व्यर्थ विचार करण्यासाठी आणि व्यर्थ वेळ घालविण्यासाठी प्रवृत्त करतात. योबाने त्याच्या दुःखाच्या स्थितीबद्दल तीव्र निराशा दर्शवली आहे. त्याचे हे दुःख मानवी निराशेची खोली आणि सांत्वन आणि समजुतीची गरज दर्शवितात. प्रियानो, आज आपल्यासमोर प्रश्न आहे की काय आम्ही आमच्या अतिनिराशेत व्यर्थ विचार प्रगट करतो की आम्ही केवळ देवाची इच्छा म्हणून ते स्वीकारून दृढतेने राहतो? विचार करा. आपण प्रार्थना करू. प्रभूजी, आम्ही तुझे लेकरं या नात्याने तुझ्या चरणांपाशी आलेलो आहोत. प्रभू, आम्हाला ठाऊक आहे की आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं आणि जसजशा त्या समस्या वाढतात, आमचं दुःख वाढतं, आमच्या यातना वाढतात. प्रभूजी, आम्ही निराशेकडे वाटचाल करू लागतो. परंतु बापा, तू आज आम्हाला शिकवलेलं आहेस की अतिनिराशा आम्हाला व्यर्थ विचार करायला भाग पाडते. होय प्रभूजी, आज आम्ही तुझ्या चरणांपाशी आलेलो असताना तुला आम्ही विनंती करतो, आमच्यामध्ये अशा रीतीने व्यर्थ विचार येत असतील, प्रभूजी, ते सर्व तू दूर कर. आम्ही केवळ तुझ्यावरती विसंबून राहावं, तुझ्याद्वारे आम्ही आशीर्वादित बनावं, यासाठी प्रभूजी तू आम्हाला अधिक सहाय्य कर. आम्ही तुझी लेकरं आहोत. होय बापा, हे तू कदापि विसरत नाहीस. तू आम्हाला कधी सोडत नाहीस, आम्हाला कधी टाकत नाहीस, हे देखील आम्हाला ठाऊक आहे. आणि म्हणूनच तुझ्यावरती परिपूर्णतेने निर्भर राहण्यासाठी आज आम्ही तुझ्या चरणांपाशी आलेलो आहोत. तू आम्हाला सहाय्य कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. शांतीने राहा, म्हणजे प्रीतीचा व शांतीचा देव तुमच्यासह राहील.